कि किसी भी तरीके का मूवमेंट हो सकता है, इसलिए पुलिस अब जो है और पुलिस अब किसी को आने जाने इधर से नहीं दे रही है। तो ये जो तस्वीर है एक बार फिर से सुनील आपको दिखाएंगे कि पुलिस जिस तरीके से आगे आके खड़ी हुई है, ये किसी न किसी मूवमेंट की ओर इशारा करती है। अब वो मूवमेंट कोई और मूवमेंट तो नहीं है, यही मूवमेंट है। ये तमाम तरह की ऐसी चीजें हैं जिस पर से अब से थोड़ी देर बाद पर्दा उठेगा, लेकिन इतना तय है, जिसकी बात मैं कह रहा था आपको, कि जो मूवमेंट है और जिस तरीके का ड्रिल है वह बताने के लिए काफी है कि एक हाई सिक्योरिटी एरिया से कोई किसी को निकाले जाने, किसी को लाने की बात है, और वो कोई और नहीं बल्कि तंवरुर राणा है। बार बार हमारी नजर उस गेट की तरफ जा रही है। ये वही पालम जो एयरफोर्स स्टेशन का गेट है जहां से उसको निकाले जाने की बात है। तो तमाम तरह की जो ड्रिल है, सिक्योरिटी ड्रिल है, उसको पूरी की जा चुकी है और इंतजार इस बात का है कि कब तंवरुर राणा का फ्लाइट यहां पे लैंड हो और स्पेशल एरिया से उसको लेके जाया जाए। सुरभि, तर आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी या ठिकाणी टाईट करण्यात आलेली आहे। कडक बंदोबस्त पोलिसांचा आहे। हे गेट आपण पाहतोय, याच गेट मधून तहव्वूर राणाला आणण्यात येणार आहे आणि त्यासाठी यंत्र झालेली आहे। अतिशय मोठ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये एनआयएच्या मुख्यालयाबाहेर सुरक्षा तैनात आहे। 26/11चा हा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला आता भारतात आणलं गेलेलं आहे। तर याच विमानतळाच्या गेटनं सध्या तहव्वूर राणाला इथून बाहेर आणण्यात येणार आहे। त्यासाठी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वाहनं सुद्धा बुलेट प्रूफ आहेत। याशिवाय मोठ्या पद्धतीनं फौजफाटा पोलिसांचं या ठिकाणी तैनात आहे। दरम्यान आपण पाहतोय एनआयएचं पथक तहव्वूर राणाला ताब्यात घेणार आहे। त्यासाठी पुढे त्याला आता कुठे ठेवलं जातं, दिल्लीमध्ये की मुंबईमध्ये आणलं जातं, ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्याची ही माहिती म्हणजे हेच ते गेट आहे ज्या गेटमधून तहव्वूर राणा बाहेर येणार आहे। तर तहव्वूर राणाला एनआयएचं पथक याच ठिकाणाहून ताब्यात घेणार आहेत। त्यासाठी पोलीस यंत्रणा, एनआयएचं पथक सज्ज आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर हा तहव्वूर राणा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड। तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती। FBI अमेरिकन तपास यंत्रणेनं ऑक्टोबर 2009 मध्ये राणा आणि डेव्हिड हेडलीला शिकागो विमानतळावर पकडलं। राणा पाकिस्तानी अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित। हेडली आणि राणाकडून भारतामध्ये एक कंपनीची स्थापना। हेडली 2007 ते 2008 दरम्यान 5 वेळा भारतामध्ये आला होता। हेडली आणि राणानं मुंबई हल्ल्यासाठी रेकी केली होती। राणा आपल्या पत्नीसोबत मुंबईत आला आणि ताजमध्ये थांबला होता। तर आपण पाहतोय हा सगळा घटनाक्रम आहे। हेडली आणि राणाकडून भारतात एका कंपनीची स्थापना केली गेली होती। त्यानंतर 2007 ते 8 या दरम्यान 5 वेळा हा तहव्वूर राणा भारतात आला होता। हेडलीनं राणाच्या मदतीनं 5 वेळा व्हिसा मिळवल्याची सुद्धा माहिती आहे। एवढंच नाही तर हेडली आणि राणानं मुंबई हल्ल्यासाठी रेकी केल्याचीही माहिती होती। दरम्यान राणा आपल्या पत्नीसोबत मुंबईत आला आणि ताजमध्ये थांबला होता अशी एक माहिती समोर येते। दरम्यान राणावर ISI सोबत कनेक्शन असल्याचा सुद्धा आरोप आहे। या सगळ्या प्रकरणानंतर आता 26/11चा हा मास्टरमाइंड असलेला तहव्वूर राणा भारतात त्याला आणलं गेलेलं आहे। हे मोठं यश खरं तर भारतासाठी म्हणावं लागेल। 26/11 या काळ्या दिवशी अनेकांचा मृत्यू झाला होता। अनेकांचे जीव या ठिकाणी त्यांना गमवावे लागले होते।